सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड, कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करूया विकासावर, चर्चा करूया पर्यटनावर, चर्चा करूया कर्जतच्या रस्त्यांवर. आणि अशाच प्रकारे आपण आज एका नेतृत्वाला भेटायला आलो. भाजपा नेते, युवा नेते, तरुण तडफदार, ज्यांचं वजन कर्जत पासून ते थेट मंत्रालयापर्यंत आणि प्रदेशाध्यक्षांच्या दालनापर्यंत किंवा प्रदेशाध्यक्षांच्या मर्जीपर्यंत असणारे संबंध असणारे किरण ठाकरे यांच्याशी आपण संवाद साधतोय. खरं तर पावसाळ्या काळामध्ये नवीन त्यांनी उपक्रम आणलेले आहेत. काय चाललंय कर्जतच्या राजकारणामध्ये, भाजपामध्ये काय चाललंय, राज्यामध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असताना आपण ठाकरेंशी संवाद साधतोय. याच अनुषंगाने आपण सर स्वागत आहे विकासनामध्ये. नमस्कार. खरं तर पर्यटनावर आपल्याला बोलायचं आहे, विकासावर बोलायचं आहे, भाजपाबद्दल आपण बोलूया. खरं तर कर्जत ब्रिज जो आहे तो सुद्धा उद्घाटन झाला आहे. त्या ब्रिजच्या उद्घाटनाला खरं तर प्रदेशाध्यक्षांना बोलवायला गेलं पाहिजे होतं, पण तसं काय न बोलवता भरत गोगावले झाले. तुम्ही सुद्धा पाठपुरावा केला वारंवार. म्हणजे काय राजकारण झालं का तिथं, केलं गेलं काय? कसं आहे विकासजी की 2014 ते 19 या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. त्या काळामध्ये आमचे आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होते. बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. आणि मागच्या काही काळामध्ये सन्माननीय आमचे आत्ताचे प्रदेशाध्यक्ष तेव्हा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब म्हणून काम पाहत होते. त्यामध्ये आपण पाहिलं असेल, आपणही अनेक वेळा तिथं दालनामध्ये असायचे आणि अनेक कर्जतचे प्रश्न होते. मग ते प्रशासकीय भवन असेल, कर्जतच्या रेल्वे पुलाचा विषय असेल किंवा ह्या दैवली पुलाचा विषय असेल. त्या काळामध्ये आमचे सन्माननीय आमदार सुरेश भाऊ लाड होते आणि ह्या माणसांनी प्रयत्न करून तो ब्रिज, दैवलीचा जो श्रीराम पूल आहे त्याला मंजुरी मिळवली. आणि आपल्याला पाहायला देखील मिळेल की 2019च्या अर्थसंकल्पामध्ये त्याची मंजुरी आहे. त्या नंतरच्या काळामध्ये भाऊ आमदार न राहता महेंद्र थोरे हे आमदार झाले आणि आता साहजिकच त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा ब्रिज पूर्ण झालाय. तसं पाहायला गेलं तर त्या पुलाचं काम हे 3 वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. एकूण खूप झाली ना, मग 4 वर्षे त्याला दिरंगाई झाली. त्याला काय अनेक कारण असू शकतात. आम्ही पण पाठपुरावा केला, अनेक वेळा सांगायचो काम लवकर करा, लवकर करा. पण देर काय होईना, पण ते काम सुरू झालं. ते आता लोकांच्या सोयीचं झालेलं आहे. तरी देखील त्याच्या अप्रोचचं काम मला वाटतं अजून बाकी आहे, ते अपूर्ण आहे. ते पण पूर्णत्वाला लवकरात लवकर जावं. आणि प्रोटोकॉल चुकला तुमचा, म्हणजे आमदारांचा, असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, असं नाही म्हणता येणार. पण ते मी वास्तविकता सांगितली की त्या काळामध्ये मंजूर झालेलं आहे. आणि ते सुरेश लाड पण तिथे दिसले नाही, त्यांनाही बोलवलं होतं का ते आले नव्हते काय? नाही, मला काय त्याच्याबद्दल माहिती नाहीये. परंतु ते ज्यावेळेस ज्यांची भाषणं झाली त्यावेळेस मला वाटतं भरत शेठला काहीतरी चुकीची माहिती दिली होती. ते त्याच्यामध्ये म्हणले का 3 वर्षापूर्वी पूल मंजूर झालेला आहे. परंतु त्यांना खरी माहिती सांगून ते त्या काळामध्ये मंजुरी त्याची झालेली आहे. परंतु आता त्याचं लोकार्पण होते. आनंदाची गोष्ट आहे की त्याचं लोकार्पण झाला, ब्रिज सुरू झाला. तिथली ट्रॅफिकची भाजपवाल्यांना बोलवलं होतं. भाजपवाल्यांना काही लोकांना त्यांनी फोन करून बोलवले होते. मला देखील फोन आला होता. परंतु त्यांचे जे स्टिकर छापले होते, बॅनर छापले होते, त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचे असे ठळक नेत्यांचे फोटो किंवा हे नव्हते. त्याच्यामुळे मी जाणं टाळलं. उगाच आपण तिथं जायचो आणि हे त्यांचं सांगणार, त्याच्यापेक्षा मी कुठंतरी काहीतरी मग त्याच्यामध्ये वाद व्हायला नको गेलो. ओके सर, पण 14 गावांचा काही रस्ता तुम्ही जो आहे तो सुद्धा संकल्पित आला होता. माथेरान असेल वेगळे, तिथे सुद्धा कामाचा दर्जा किंवा ठेकेदार काही ठिकाणी काम करत नाही. तुम्ही सुद्धा ठेकेदार होऊन गेलेले. काय परिस्थिती कर्जतच्या सध्या? आपण मागच्या काळामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्या रस्त्याचा प्रस्ताव पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब होते. तेव्हापासून त्याच्या प्रस्तावाची आपण सुरुवात केली होती. साहेबांना सांगितलं होतं की या 13 जी गावं आहेत त्याच्यामध्ये आदिवासी सर्व गावं आहेत आणि ती खाली रेल्वे आहे, रस्ता आहे, त्यांना वरनं खाली म्हणजे पंचोपक्वान्न दिसतंय पण ते खाऊ शकत नाही, अशी एक सांगण्याची परिस्थिती आहे.
ते मी त्यांना सांगितलं, त्यांना देखील ते पटलं. म्हणलं या 13 गावांना आपण जोडलं पाहिजे. फॉरेस्टची जागा असल्यामुळे अडचणी होत्या. त्या काळामध्ये आपण प्रस्ताव तयार केले होते, त्याचे सर्व पाठपुरावे केले होते. मधल्या काळामध्ये उभाटाचं सरकार आलं महाविकास आघाडीचं, तेव्हा त्याच्यावर काहीच काम झालं नाही. त्यानंतर परत शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, परत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असं सरकार आलं आणि योगायोगाने ते खातं नेमकं जे ग्रामविकास खातं आहे ते गिरीश भाऊंकडे होतं. गिरीश भाऊंचं देखील माझं वैयक्तिक चांगलं संबंध आहेत आणि साहेबांनी देखील त्यांना सांगितलं होतं की हे कामाचं जरा पाठपुरावा करून ही गावं जोडली पाहिजे. पुन्हा मी त्यांच्याकडे सतत जाऊन सेवा सदन बंगल्यावर रात्री 11-11 वाजेपर्यंत बसायचो आणि मग ते साहेबांनी शेवटच्या दिवशी एक सांगितलं की 2 कामं कमी केली तरी ते चालतील, पण जे गावांनाच रस्तेच नाही ती पहिली जोडा. मग त्या गावाला आपण त्या रस्त्यांना मंजुरी मिळवली. परंतु आता आपण त्या कामाचं टेंडर पण झालं, पण ज्याला काम दिलंय, ज्यांनी काम मिळवलंय त्याचं इथं कुठल्या प्रकारची मशिनरी नाही, इथं प्लांट नाही, कुठली त्याच्याकडे अवजारे नाही आणि त्या माणसाने काम घेऊन ठेवलंय. तो फक्त ते थोडंफार खोदकाम करतो, त्याची बिलं काढतो आणि ते मला वाटतं 3-4 वर्ष झाली तर ती तशी फक्त ते असंच टाइमपास. एवढी मर्जी कुणाची, तो कॉन्ट्रॅक्टदार कुणाची, साथ कुणाची आहे, तो बिलं काढतो, राजकीय साथ असणार त्याची, बिलं काढतो, काम पण करत नाही. त्याच्यावर राजकीयच कोणतरी असू शकतो, परंतु हे चुकीचं आहे. आता मला त्याच्यावर आंदोलन करावं लागेल कारण ही माझ्या समोरचीच गाव आहे आणि तुम्ही रस्ता किरवली ते जुमापट्टी असं आम्हाला ते जोडायचं आम्ही ते मानस होता, परंतु त्याच्यामध्ये कामच होत नाही. आता ती आदिवासी लोक माझ्याकडे बिल पैसे कुणाला गेले मध्ये बिल काढून? आता ते अधिकारी आणि त्यांचं सर्व हे चालू आहे टक्केवारी. आता शेवटी मला त्याच्यात आंदोलन करावं लागेल असं आता ती भूमिका मला घ्यायची वेळ आलेली. इतके दिवस मी त्यांना सांगतोय करा करा, ते करू 2-4 दिवस काम करतात, परत गायब होतात. 2-4 थोडे दिवस काम करतात, फक्त खोदायचं काम करतात, बाकी काही काम केलं नाही आणि तरी बिलं काढायची. त्याची भरावाची बिलं काढून झालेली आहेत. आता त्याच्यावर किती बिलं काढ? 5,000. आता मी कागदावर माहिती घेतो सगळी, आता अपूर्ण माहिती सांगण्यात काय अर्थ नाही, त्याच्या मागे आता मी लागतोय. ओके. आता तुम्ही नवीन रविकिरण प्रतिष्ठान त्याचं उद्घाटन चव्हाणांच्या हस्ते झालेलं आहे. काय 2 रवी किरण म्हणजे 2 रवी प्रदेशाध्यक्ष किरण ठाकरे कसं एक जुळून आणलेलं आहे? काय प्रतिष्ठान काय करणार आहे? मी वेगळं सांगतो. रवी म्हणजे सूर्य आणि त्याच्यातून येणारा प्रकाश, अशा पद्धतीचे आपण भाजपचा प्रकाश तुम्ही कर्जतमध्ये आपण जनतेची सेवा करण्याकरता आता काही सगळेच कार्यक्रम आपण पक्षाच्या यातून करता येत नाही कारण त्याला आर्थिक जोड लागते. मग त्याचे मग अकाउंट हे सर्व ते मेंटेन ठेवण्याकरता आपण ते रवी किरण प्रतिष्ठान स्थापन केलं. ते त्याची सरकारी सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून बँकेला अकाउंट करून मग आता भविष्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम असतील, आरोग्याचे विषय असतील, शिबिरं घ्यायचे असतील किंवा वृक्षारोपण करायचं असेल, या सगळी कामं त्या संस्थानाच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. म्हणजे तुम्ही सुद्धा संस्थान पौरुष ठाकरे संस्थान होता, आता रवी किरण प्रतिष्ठान असणार आहे. रवी किरण प्रतिष्ठानाच्या नावाने आपण आता. पण भाजपा का नाहीये मग, रवी किरणच का नाही? तुम्हाला सांगितलं ना, सगळीच कामं ज्यांना काही खर्चिक गोष्ट असतात त्यांना शेवटी तुम्हाला तुमच्याकडून कुठलं काम तुम्हाला हे करावं लागतं, पैसे द्यावे लागतात, चेक द्यावे लागतात ते. आणि संस्था एक संघटना असली किंवा त्याच्यामध्ये काम करणारी पण एक वेगळी टीम आपल्याला हाताशी मिळते. म्हणजे त्याच्यामध्ये राजकारण न करता सगळ्या लोकांना सगळ्या सामाजिक संस्था आहे. म्हणजे त्याच्यामध्ये समाजाच्या हिताचं काम, म्हणजे कोणाचे हॉस्पिटलचं काम असेल, कुठल्या ऍडमिशनची कामं असतील तरुणांच्या किंवा काय आणखी काय पुढे काय अजून आपल्याला वाटलं अजून काय चांगलं करता येईल या संस्थेच्या मार्फतनं, आपण या संस्थांच्या मार्फतनं अजून काहीतरी भरीव असं करायचं असेल किंवा पुढे जाऊन काय आपल्याला हायस्कूल कॉलेज खोलायचं असेल तरी आपण त्याची सुरुवात आता करू शकतो. सध्या पर्यटनाचाही वेळ आहे, पावसाळा दमदार सुरू आहे. पर्यटनावर तालुका म्हणून घोषित होणार ते झालं नाही. पर्यटनावर कोण बोलत नाही, पर्यटनाचा विचार होत नाही. अनेक रिसॉर्ट, फार्म हाऊस आहेत, अनेक धबधबे वाहत आहेत, त्याच्यावर ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्याचा पुढाकार होत नाही. किरण ठाकरेंच्या मनामध्ये पर्यटनाचं धोरण काय आहे? कर्जतमध्ये तसं पाहायला गेलं तर आपण कुठे इंडस्ट्रियल नाहीये. कर्जतमध्ये रोजगार हा पर्यटनावरच जास्त अवलंबून आहे. आता पूर्वी आपण पाहिलं असेल की लोक जमिनी विकत होते, आता काही लोक त्याच्यामध्ये आपले फार्मर डेव्हलप करून त्याच्यातून उदरनिर्वाह करतात. म्हणजे ते विकायचं त्यांचं शेतकऱ्यांच्या जमीन त्यांच्याकडे राहता येतात, त्याचा की आपल्याला आनंद आहे. परंतु आता आपण अनेक वर्ष बघतो की हा शनिवार रविवार असेल तेव्हा धबधब्यांवर हजारोनी लोक यायची. म्हणजे एका धबधब्यावर 10-15 हजार, त्यातून जवळजवळ 4-5 महिने
तिथल्या परिसरातल्या सर्व लोकांना त्यातून रोजगार मिळायचा. परंतु मधल्या काळामध्ये पोलिसांनी जाचकाठी घातल्यामुळे ते धबधबे बंद झालेले आहेत. म्हणजे ते लोक येणं बंद झालेले धबधब्यावर. तर आपण त्याच्यामध्ये आता बहुतांश धबधबे जे आहेत ते फॉरेस्टमध्ये आहेत, वन खात्यामध्ये आहेत. तर मी एकदा नाईक साहेबांवर बोललो होतो हा विषय. तर ते मला बोलले, तू घेऊन ये डिटेल कशी काय कसं करते. मी त्यांना बोललो होतो की या धबधब्यांवर जाण्याकरता आपण आपल्या खात्याकडनं काहीतरी पाथवे किंवा रेलिंग, पाण्यात कोणी जाऊ नये जिथं म्हणजे धोकादायक आहे ते तशी रेलिंग आपल्याला करता येईल. आणि चालायला लोकांना जर पाथवे केले आणि ठराविक काळामध्ये जर आपण पोलीस बंदोबस्त तिथं ठेवला आणि अतिशय अतिवृष्टी असेल तर तिथं त्या दिवशी जाहीर करून, बंद करून किंवा लॉक लावून ठेवता येईल असं काहीतरी आपल्याला उपाययोजना केली तर ते इथल्या कर्जतच्या पर्यटनाकरता फायद्याचं होईल आणि पर्यटक मोठ्या प्रमाणे येतील आणि या निसर्गाचा त्यांना आनंद घेता येईल आणि त्यातून स्थानिकांना आपल्या रोजगार मिळेल. आता तुम्ही माथेरानच्या पार्किंगच्या प्रश्नावर आपण चर्चा केली, तुम्ही उत्तर दिलं, ते सुद्धा सोडवले. पुढचं मिशन माथेरानचं काय? तुमच्या मनात अजून काय माथेरान काय राहिलंय का प्रश्न? भरपूर आहेत, पण तुम्हाला काय सोडवता येत आहे? माथेरानचा एक स्थानिक लोकांचा एक प्रश्न आहे. आमचे लोक सतत सांगत असतात त्यांची जी घरं आहेत ती त्यांच्यावर अनधिकृत काहीतरी शिक्के आहे मारलेले. तर ते अधिकृत वर्षानुवर्ष ते म्हणजे स्वातंत्र्यापासून काळाच्या आधीपासून ते तिथंच राहतात. ती अधिकृत कशी करता येईल याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. आणखी रोपवेचं पण प्रस्तावित माथेरानला आहे. माथेरान हे एक जागतिक लेवलचं पर्यटन स्थळ आहे आणि त्याच्याकरता आपण ज्या म्हणजे आता पोल्युशन होऊ नये, ई रिक्षा असेल किंवा ई ट्रान्सपोर्ट असेल किंवा रात्रीचं काय आणखी 11-12 वाजेपर्यंत ती तशी हॉटेल्स कसे चालतील किंवा खालून जेवण्याकरता म्हणजे जेवण करण्याकरता सुद्धा लोक माथेरानला गेली पाहिजेत. अशा प्रकारची दळणवळण व्यवस्था जर माथेरानमध्ये आपल्याला करता आली तर माथेरानच्या सौंदर्याला आणि त्याचा आनंद लोकांना घेता येईल आणि माथेरानच्या तरुणांना किंवा तिथल्या स्थानिकांना त्याचा जास्त फायदा होईल. त्यातून त्यांना उत्पन्न देखील चांगलं मिळेल. हे होते किरण ठाकरे. त्यांनी सगळ्या विषयांवर कर्जत, माथेरान, पर्यटन, रवींद्र चव्हाण, रवी किरण या विषयावर आपण चर्चा केलेली आहे आणि पर्यटनावर त्यांनी आपलं भाष्य केलेले की जे पर्यटन स्थळ आहेत किंवा जे धबधबे आहेत त्याचं वन खाते किंवा सरकारने विचार करावा आणि पर्यटन तालुका म्हणून सरकारने घोषित करावं अशी मागणी किरण ठाकरेंनी केली. सर, खूप खूप आभार. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.